इकडे वन विभागाकडून धस समर्थक सतीश भोसले याच्या घराची तपासणी सुरू आहे। सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घरी छाप्यामध्ये शिकारीचं घबाड सापडलेलं आहे। सतीश भोसलेच्या घरामध्ये धारदार शस्त्र, जाळी, वाघूर आणि बरंच काही साहित्य सापडलेलं आहे। सतीश भोसलेच्या घरावरील छाप्यामध्ये वन्यजीवांचं मांस सुद्धा आढळलेलं आहे। मोर आणि हरणाच्या शिकारीचे जाळे देखील जप्त करण्यात आलेले आहेत। वन विभागाला उशिरा जाग आल्यानं वन्यप्रेमींनी सध्या संताप व्यक्त केलाय। गोविंद शेळके आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। गोविंद, नेमकं काय साहित्य सापडलेलं आहे खोक्याच्या घरातून? गोविंद, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? येतोय। गोविंद, पोलिसांनी माफ करा, वन विभागाने छापा टाकलेला आहे आणि काय नेमकं साहित्य जप्त केलेलं आहे खोक्याच्या घरातून? आपण बघतोय की खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घराच्या भोवती आताही वन विभागाचे लोक आहेत। जवळपास 40 अधिकारी आणि म्हणजे कर्मचारी यामध्ये सहभागी होते। 2 दिवसापासून जी चर्चा सुरू होती की मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते, हरणाची शिकार केली जाते, मोराची शिकार केली जाते आणि त्याच अनुषंगाने ही धाड महत्वाची। कारण याच्यामध्ये वाघूर म्हणजे वाघूर हा शब्द खरं इतर लोकांना परिचित नसेल, पण ज्यावेळी एखाद्या प्राण्याची शिकार करायची असते आणि त्यांना अडकवण्यासाठी जे जाळं वापरलं जातं त्याला वाघूर म्हणतात, ते वाघूर सापडलंय। अनेक शस्त्र सापडलेत, ज्या शस्त्राचा वापर केवळ शिकार करण्यासाठी केला जातो आणि हे सगळं साहित्य आता वन विभागाने ताब्यात घेतलंय। सतीश भोसले किंवा खोक्या याच्या घरी ज्यावेळी ही धाड झाली त्यानंतर आता वन विभागाच्या अधिकाऱ्याला आणखी शंका आहे की यापेक्षा दुसरीकडे कुठे काही साहित्य ठेवलंय का, आणि म्हणून आता मोर्चा त्या दुसऱ्या साहित्याच्या शोधामध्ये सुरू झालाय। एक मात्र खरं आहे की जो 2 दिवसापासून चर्चा सुरू होती, आरोप केले जात होते की हा जो खोक्या आहे तो मोठ्या प्रमाणात शिकार करतो, त्याला कुठंतरी त्याच्यावर शिक्कामोर्तब होत आहे आणि शिकारीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते आता वन विभागाने ताब्यात घेतलंय। गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।